नमस्कार मित्रांनो, मी धीरज खरात तुमचे स्वागत आहे धीरजसोबत तुमच्या कॉमर्स प्रवास या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10वी झाली आता काय करू पुढे. तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे की तुम्हाला काय आवडतं, काय करायचं आहे, तुमचं स्वप्न काय, त्याच्यानुसार तुम्ही सुरुवात करा. हा तुमच्यामधला तो काय बोलतोय. पण सुरुवात कशाने करू? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स? अरे भावा, कसा रे तू? जर तुला इंजिनियर बनायचे आहे तर सायन्स साईड आहे, आणि जर डॉक्टर बनायचे आहे तरी पण तू सायन्स साईड घेऊ शकतो. जर तुम्हाला व्यवसाय करायचे आहे तर कॉमर्स घ्या, वाणिज्य शाखा. आणि जर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बनवायला आवडतात, क्रिएटिव्हिटी करायला आवडते तर आर्ट्स घेऊ शकता. त्याच्यात पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे काय बोलतोय तू? ओके, अच्छा. हो, मग तुला कळालं का? मित्रा, मी तुला सांगतो, कोणाच्या सांगण्यावरून काय करू नको, घेऊ नको. तुला जे करायचे ते करण्याचा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. म्हणून तुझ्या आवडीचे निवडूनच अभ्यास कर आणि पुढे जा. निवडून पुढे जा. तुमच्या घरची आणि नातेवाईक म्हणत असतील, अरे सायन्स अवघड आहे, अरे कॉमर्स अवघड आहे, त्याच्यामध्ये खूप हिसाब असतो, तुला जमणार नाही. आर्ट्स घे. काय म्हणतात, अरे आर्ट्स तर खूपच सोपं आहे, दुसरं काहीतरी घे. मग काय करावं? हे बघा, आता समजा की तुम्ही रस्त्यावरून चालताय आणि तुम्हाला भूक लागलेली असणार. बाजूला रमेश वडापावचे दुकान आहे, स्टॉल आहे. अरे भूक लागलीये म्हणून 1-2 वडापाव खातो. तो वडापाववाला होता म्हणून तुमच्या पोटातली आग जरा कमी झाली, शांत झाली. मग असं तुम्ही कोणत्या स्ट्रीमनीही शिकून मोठे झाला आणि कामाला लागला, किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू केला, मग तुम्ही कोणाच्या कामाला येता, तुमच्या शिक्षणाचा फायदा झाला, त्याच्यामुळे तुम्ही पैसे कमवताय, आणि तुम्ही व्यवसाय केला तर तुम्ही कोणाच्या गरजेला येणार. कोणताही व्यवसाय असेल, कपड्याच्या, फास्ट फूडच्या किंवा कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या, मदतीला येत आहेत. तुमच्या वस्तू त्यांना आवडतात. इथे बघा, वडापाववाला रमेश आणि फास्ट फूडवाला अनिकेत, कोण मोठा? कोणाचे जास्त प्रॉफिट होते? रमेशच्या की अनिकेतच्या? ऑब्वियसली, स्पष्टपणे अनिकेतच्या प्रॉफिट होते जास्त करून. कसा? कोण बोलते? हा बोल, काय बोलतोय? कसा प्रॉफिट होणार अनिकेतच्या जास्त? अरे कारण की तो फास्ट फूडवाला आहे, फास्ट फूडवाल्याचं मोठं स्टोअर डिपार्टमेंट असतं. म्हणून आता तुम्ही मला सांगा, वडापाववाला कॉमर्स शिकलाय का? नाही. पण फास्ट फूडवाला अनिकेत तर कॉमर्स शिकलाय, म्हणून एवढा मोठा त्याचा बिझनेस आहे. शिकून तुम्ही बिझनेससाठी लोन काढू शकता, एक चांगलं भांडवल आणू शकता, आणि एक चांगला खासा छोटा पासून एक बिझनेस करू शकता. पण वडापाववाला काही शिकलेलाच नाही, तो कसा मोठा होणार? का तो मार्केटिंग करू शकतो, कुठं जाहिरात करू शकतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ॲड करू शकतो. पण जर आता तुम्ही कॉमर्स शिकून बिझनेसमॅन बनला तर तुम्हाला आपल्या बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. तुम्ही मार्केटिंग करू शकता, जाहिरात करू शकता, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर, गुगलवर ॲड करू शकता, सोशल मीडियावर मोठा करू शकता. हे बघा, पहिलं तुम्ही असं कुठेही जाहिरात करू शकता, बिल्डिंगवर, रोडच्या बाजूला, ब्रिज, स्काय कीपरवर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता आपला बिझनेस वाढवण्यासाठी.
इंस्टाग्राम, फेसबुक, गुगल इत्यादी बाकीचे खूप ऑप्शन्स आहेत. अरे पण हे काय? मी तर तुम्हाला कॉमेडी स्ट्रीमबद्दलच सांगितलं एक प्रकारे सगळं. असून द्या, पण तुम्हाला कळालं का? कॉमेंटमध्ये. काय नसन कळालं तर कॉमेंटमध्ये विचारू शकता. पण एक मोठा प्रश्न उभा राहतोय. तो काय आहे? बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओत एवढंच. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत.